इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेल्या स्नेहल दीपक रावळ यांच्या निवडीविरोधात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी 18 फेब्रुवारीला ठेवण्यात आली असल्याची माहिती मोरबाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. स्नेहल रावळ यांनी निवडणूक कार्यालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेबाबत अपुरी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप प्रकाश मोरबाळे यांनी केलाय. रावळ यांचे सासरे कैलासवासी अशोक रावळ यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मंजूर रेखांकनातील खुल्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलं असून या जागेसंबंधी कैलासवासी रावळ आणि त्यांच्या भावांनी इचलकरंजी नगरपरिषद असताना नगरपरिषदेविरुद्ध दावा दाखल केला होता. मात्र हा दावा ऑगस्ट 2018 मध्ये न्यायालयानं खर्चासह नामंजूर केलाय. त्यानंतर अशोक रावळ यांचं फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झालं असून त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून दीपक अशोक रावळ यांचं नाव लावण्यात आलंय. सध्या याच जागेवर रावळ कुटुंब वास्तव्याला आहे. मात्र ही माहिती निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली आहे. दरम्यान खुल्या भूखंडावर विनापरवाना बांधकाम करून महानगरपालिकेचं नुकसान केल्याप्रकरणी मोरबाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्नेहल रावळ यांना प्रतिवादी करत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.